जिल्हा परिषदेचं ॲव्हरेज 40 लाख वर्षाला. याचा फायदा किती हे लाईट बिल किती सर आपली दरवर्षी 40 लाख रुपये वाचतील. लाईट बिल एकूण किती येतं? 40 to 45 लाख येतो. ते 40 लाखच्या 40 लाख Yes. पूर्ण 100 मला माझं ते म्हणजे पूर्ण वाचतील. झिरो झिरो प्रोडक्शन प्लस मायनस म्हणून झिरो मध्ये. आता याच्यामध्ये समजा ऍडिशनल वीज उत्पन्न तुमचं झाली म्हणजे उत्पन्न झाल्यानंतर ती मग काय करणार तुम्ही? फुकटच घेते ते मार्च एंडपर्यंत मार्केटला मीटर नील करताय. काय पैसे देतो ना? नाही 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 मला सध्या घरगुती नेट मीटर केलंय आपण. एक मिनिट MSCB ला आपण ते एक्सपोर्ट करतो आणि त्याचं बिलिंग होते. हा. तीन फुकट नाही रुपयांनी एक आपल्याला मिनिट तुम्ही काय करता, आम्ही जेवढे वापरलेले युनिट आहेत वजा तुम्ही आम्ही तुम्हाला एक्सपोर्ट केलेले युनिट, हो. त्याच्यानंतर आमचे युनिट जर MSCB कडे शिल्लक राहिले तर ते तुम्ही मार्च एंडला मीटर नील करा. बिलामध्ये क्रेडिट देते ते नाही minus करते. नाही 1 वर्षभर देते, पण एकदा मार्च झालं मार्च एंडला ते नील करते, शून्य करते. म्हणजे आमचे जास्तीचे जर युनिट असले तर कॅरी फॉरवर्ड होत नाही, तर तो बेनिफिट नाही नाही सर, नाही. सर MSCB ला विचारलं. हो विचारा ना, विचारा की नाही नाही लय लांब तर सांगायचं नाही. मी साधं विचारलंय, 1 वर्षाचं बिल समजा आम्ही वापरलं तुम्हाला एक्सपोर्ट केलं, ह्याच्यात आमचे युनिट जर तुमच्याकडे काही जास्तीचे आले तर तुम्ही ते कॅरी फॉरवर्ड करत नाही, तुम्ही नील करता ते वर्षामध्ये बँक असते, पुढे कॅरी फॉरवर्ड होत नाही. कारण काय? त्यांना फायदा. पॉलिसीचं असं आहे. बरोबर बोलतात खासदार साहेब. मी खाली आहे इथं, असं पुढा बसकून माहिती आहे मला कुठं काय. ठीक आहे, त्याला ते आपण बघू ते तर स्टेट लेवलला मी घेऊ. तेच विचारत होतो साहेब, कारण काय होतं आता नेट मीटरिंग मध्ये आम्ही घरावर बसवल्याच्या नंतर वर्षाच्या नंतर जर आमचं युनिट जास्त असतील तर ते नील करतात, ते शून्य करतात, पुन्हा मग एप्रिल पासून चालू करतात. ठीक आहे, चल. यासोबत सर हा एक प्रकल्प झाल्यानंतर आपल्याकडे सर NGO आहे, ट्रान्सफॉर्मिंग रुरल इंडिया नावाची NGO आपल्याकडे काम करते. BTCS च्या माध्यमातून त्याच्यामध्ये सर त्यांनी जवळपास 30 लाखाचा CSR आपल्याला परंडा तालुका आणि तुळजापूर तालुका अशा 2 तालुक्यामध्ये जेवढ्या काही संस्था आहेत 54 संस्था त्यांना आपल्याकडे NCD क्लिनिक्स रेग्युलेशनसाठी त्यांनी जवळपास 26 प्रकारचे इक्विपमेंट दिले. आणि आपले NCDचे क्लिनिक आपलं BP शुगर कॅन्सर डिटेक्शन त्याच्यामध्ये आपले मनुष्यबळाला ट्रेनिंग करण्याचं काम त्यांनी केलं. तर एक छोटासा व्हिडिओ आपल्याला दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे. विभाग आणि समुदायाच्या सहभागातून आम्ही प्राथमिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करतो. नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजेच NCD जसे की डायबिटीज, BP, कॅन्सर यांचे प्रमाण वाढत आहे. त्याचे वेळीच निदान व उपचार गरजेचे आहे. मिशन आनंदी हा NCDचा प्रोजेक्ट मागील 3 वर्षे TRI संस्था राबवत आहे. BPCL CSRच्या सहयोगाने आम्ही गावामध्ये अवेअरनेस बैठक, NCD रिस्क असेसमेंट. जास्त वेळ घेण्यापेक्षा एवढंच सांगू इच्छितो, अतिशय चांगले उपक्रम आपण राबवितात. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. भविष्यामध्ये सुद्धा असेच उपक्रम वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी आपण राबवून आमच्या शासनाला सहकार्य करावे अशीच विनंती करतो आणि तुम्हाला शुभेच्छा. तर साहेब ते आता ह्यांचं जिल्हा परिषद म्हणजे एक संस्था तुम्ही कन्सिडर करता का? प्रत्येकाचं युनिट आता इथलं मुख्यालय असेल तर मुख्यालय समजता, PHC असेल तर वेगळं, असं आहे का? हा, ह्यांचं पण डीलच करणार का तुम्ही? नाही, ह्यांनी समजा जर इथं जास्त प्रोडक्शन केलं तर ह्यांना काय वापरतात? त्याच्यामध्ये आपण परवा MSCD CMD सरांसोबत मीटिंग घेत होतो. त्याच्यामध्ये आमच्या असं एक त्यांना जसं तुम्ही म्हणाले की आमच्या एक्सेस जनरेशन आहे त्याला एक कंपोजिट नेट मीटरिंग पॉलिसी म्हणून आहे. म्हणजे प्रत्येक PSC ची जे मीटर कनेक्शन ते वेगळं आहे, आपण क्लब करून एक्झॅक्टली असं करू शकतो. तसं पॉलिसी सर्व डिस्कशन आहे. माझी तीच म्हणणं आहे की एकत्र करून PSC पण तुम्ही जिल्हा परिषदचीच आहे असं धरून तुम्ही जर केलं तर मग त्याला त्याचा फायदा. आणि मीटरिंग बद्दल मी बोला साहेब मंत्रिमंडळात की जास्त जरी वीज तयार झाली तर मलाही माहित होतं, मलाही पहिल्यांदा आणि दुसरं हे जे करायला लागलेत आता
DSO साहेब, हे इतकं महत्वाचं आहे. ग्रामीण भागातल्या माणसाला जर विचारलं तुला शुगर आहे का, ते म्हणते नाही मला काहीच नाही. पण ते जर कुठल्या कारणानं जर ते ऍडमिट झालं, दवाखान्यात गेलं आणि डॉक्टरने तपासलं तर त्याला प्रचंड शुगर असते. त्याला माहितीच नसतं शुगर तपासलीच नाही. तपासली नाही म्हणून नाही, ही जर तपासणी केली तर बऱ्यापैकी त्या पेशंटला लक्षात येईल की मला शुगर आहे आणि त्याचं मेडिकेशन घेऊन किमान त्याचं आयुष्य आपल्याला वाढवतो. प्रत्येक PSC ला आहे का किती PSC ला केलं? आपल्याकडं जे बिल्डिंग खराब झाली ते सोडून बाकी 37च्या 37 ठिकाणी आणि हे 54 ठिकाणी गेलं सर. आता CSR मधून 54 ठिकाणी, पण आपण बाकी सगळ्याच ठिकाणी आपल्याकडे. माझी विनंती काय साहेब की जेव्हा आता जिल्हा नियोजन समितीचा निधी येईल आपला, त्यावेळेस येणाऱ्या निधीबद्दल बोलतो. तर प्रत्येक ग्रामपंचायतीला निधी ठरवून त्यांचं जे हे असते तुमचं काय शुगर मेजरमेंट सकाळी उपाशी पोटी आहे, ऍपरेटर्स घ्यायला पैसे, तेवढ्या 2 गोष्टी जर बरोबर, दिल्या. ही सूचना चांगली आहे. काय होतं ग्रामीण भागातल्या जे आपले लोक असतात, प्रामुख्याने आता शहरी भागातल्या लोकांना शुगरचे वगैरे आणि सगळ्यात जास्त देशामध्ये आपल्याला जर पेशंट कुठले असतील शुगरचे, त्यांना कल्पना नसते. अचानक ते भोवळे येऊन वगैरे पडतात, त्यांना वाटतं म्हणजे भोवळ आली, तर ते शुगर डाऊन झाल्यामुळे त्यांना ते चक्कर आलेले असते. तर ते शुगरचं प्रमाण चेक करावं यासाठी आलेल्या येणाऱ्या बैठकीमध्ये हा विषय घ्या आणि एक चांगली आपण पूर्ण एक सगळ्या ग्रामपंचायतीला द्या. सगळ्या ग्रामपंचायतीला किती ग्रामपंचायती किती आहेत सगळ्या? 700. कारण मी काय करतो, माझ्या गावात मी सरपंचाला करायला लावतो. तसे काय तयार झाले ठीक, पण नाही झाले तर किमान आपण तरी एक करून इनिशिएटिव्ह घ्यावं. सगळ्या गावात आपल्याला याचा फायदा होईल, खूप फायदा होईल. Yes. सर ही प्रोजेक्ट डिटेल आहे. प्रोजेक्ट डिटेल आहे ही पूर्ण. त्याच्यामध्ये एची अमाऊंट आणि त्यानंतर 30 मंथ्स टाईम पिरियड आणि एजन्सीचं वगैरे नाव आहे सर. PWD वगैरे PWD काम करणार आहे सर अंडरमध्ये वगैरे नाही. PWDच्या अंडरमध्ये काम करणार आहे सर. हे ॲडमिशन अप्रोलची कॉपी आहे सर, आपल्या टेस्ट केलेली आहे. त्याच्यानंतर सर एक वर्क ऑर्डर आणि त्यानंतर प्रत्येक बिल्डिंगची अमाऊंट आहे सर डिटेलमध्ये. सर ते 7-12 वगैरे आपण जोडलेले आहे. हे 3 मार्क आहे सर. 2 सर्वे नंबर आहे 392-97. किती एकर जागा आहे ती? टोटल 30 एकर जागा आहे सर. एकर 30 एकर जागा. चांगलं. सर हे ऍक्च्युली आपला 12 सर आपला एक डेव्हलपमेंट प्लॅन आहे, त्याच्यामध्ये कुठं लोकेट होते ते आपण हे दाखवलेलं आहे सर. आपलं नॅशनल हायवे सोलापूर आणि धुळे जो रोड आहे त्याच्या 350 मीटर आतमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजच्या बॅक साईडला हा सर रोड रस्ता आहे सर. गव्हर्नमेंट कॉलेजच्या बॅक साईड हा लेआउट आहे सर. सर ही असे कंट्रोलचं हे आहे सर, हे पूर्ण कंट्रोलचं प्लॅन आहे. याच्यामध्ये किती अनरिलेटेड जमीन वगैरे आहे ते दर्शवलं आहे सर. तुमचं जी बिल्डिंग वगैरे आहे त्याला सगळ्यांना मंजुरी मिळालेली आहे? बिल्डिंग काय सर EC ला पाठवलेलं. किती वयाची इमारत आहे? सर G+3 आहे सर. G+3. पण भविष्यामध्ये जर का वाटलं प्रोव्हिजन केली हा सर आपण 2 प्रोव्हिजन केलेलं आहे सर. EC ला प्लॅन केलेला आहे सर. त्याच्यामध्ये DP रोडचं परत चेंजेस करायचे. सर केलेलं आहे सर. जो रेड आहे ना सर, रेड जो आहे तो मेन बिल्डिंग त्याच्या बाजूच्या ज्या अम्युनिटीज फार्मसी, गॅस प्युरिफिकेशन, तर सगळं ऑक्सिजन प्लांट, मॉर्च्युरी वगैरे सर्व आहे. आणि ही जो येलो पोर्शन दिसतो सर तो रेसिडेन्शियल क्वार्टर्स वगैरे आहेत. आणि जो आपण सर पिंक कलरमध्ये जे हे केलेलं आहे सर ते फ्युचर इन्फ्रासाठी नर्सिंग कॉलेज, रेडिओलॉजी, सगळं हॉस्टेल्स वगैरेसाठी सर. ओके सर हे डिस्क्रिप्शन आहे सर. प्रत्येक एरिया प्लॉट एरिया किती आहे, टोटल एरियावर डिस्क्रिप्शन आहे हे सर. स्कोप ऑफ वर्क त्यामध्ये प्रत्येक पर्टिक्युलर बिल्डिंगचं वेगवेगळं जे आहे त्याचं एरिया त्याचं फ्लोर वाईज डिटेल एरिया आहे, कार्पेट एरिया वगैरे जर आहे. पार्किंग स्टेटमेंट आहे, पार्किंग सुद्धा आपण वर्कआउट केलेलं आहे सर. 500 बेडसाठी किती पार्किंग लागते सुद्धा वर्कआउट करून केलेलं आहे सर. हे सर एलिव्हेशन्स आहेत सर. फ्रंट व्ह्यू, साईड व्ह्यू, एलिव्हेशन आहे सर. सर एक वॉक थ्रू आहे सर. एक आपले 3 मिनिटात वॉक थ्रू तयार केलेलं आहे. तुम्ही दाखवण्यापूर्वी मला सांगा पोलिसांना कुठे बसण्याची व्यवस्था आहे? पोलिसांना सुद्धा बसायला आपण सर एक त्यांच्यासाठी एक चौकी केलेली आहे सर आपण. आणि आतमध्ये सुद्धा त्यांना
कॅबिन दिलेली चौकीला आहे. एंट्रीलाच पोलिसांची काय झालंय हल्ली, आता काल सुद्धा मी रात्री बैठक घेतली होती, एंट्रीलाच जरा पोलिसांची चौकी, चौकी असं म्हणू नका तुम्ही, तुमच्या डिझाईन मध्येच ती दाखवा पोलिसांना बसण्याची जागा, टॉयलेट वगैरे आतमध्ये, परत काही नाईट शिफ्ट करणारे पोलिसांना एक बंक बेड वगैरे टाकून एक चांगला एरिया त्यांच्याकडे बनवून द्या पोलिसांसाठी. काय होत आहे की हल्ली असे प्रमाण वाढत चाललेले आहेत डॉक्टरांवर हल्ल्यांचे, आणि थोडंसं काही झालं की लगेच आता 6 महिन्यामध्ये 2 हल्ले झाले, तर तसं होता कामा नये. त्यामुळे पोलीस चौकी अशी कुठेतरी बाहेर साईडला टाकण्यापेक्षा तुम्ही त्या इमारतीच्या आवारातच एंट्रीलाच एका बाजूला सुरक्षा कॅबिन असतील आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांची म्हणजे नाईट शिफ्टचे पोलीस सुद्धा आराम करू शकतील अशी व्यवस्था करणारी तुम्ही तिकडे ओपनिंगलाच ठेवा. पोलीस कॅज्युअलिटी एरियामध्ये ठेवलेलं आहे. नाही, एंट्रीला म्हणजे एंट्री जी आहे त्याच्या राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला कुठेतरी पोलीस, म्हणजे जाताना कोणी गुन्हेगार जात असताना जरा एक बाहेर पोलीस असताना आपण आतमध्ये हत्यार घेऊन किंवा काही पोलीस डॉक्टरांवर हल्ला करून आलो की बाहेर पोलीस आपल्याला पकडतील, ही जास्ती त्याला आधीपासून म्हणजे कुणी करणार नाही. अशा पद्धतीचं दिसेल अशी व्यवस्था तुम्ही करा व्यवस्थित. टॉयलेट वगैरे आतमध्ये, जे आपले संरक्षक आहे, तुम्ही नेहमी चौकीची भाषा करता, संरक्षक आहे त्यांना तुम्ही घराच्या बाहेर, त्यांना पण थोडंसं पाहिजे ना संरक्षण आपलं. ऑक्सिजन प्लांटचं जे तुम्ही करायला ऑक्सिजन प्लांटचं नियोजन जसं कोरोनाच्या वेळेस आपल्याला लागून त्या पद्धतीनं ती सिच्युएशन वर्स्ट सिच्युएशन म्हणजे वाईट अजून काय सांगता येत ना, भविष्यामध्ये अजून काय आजार येईल, त्यामुळे नंतर वेळेवर काही पळायला लागण्यापेक्षा नवीन ऑक्सिजन प्लांट पुन्हा करायचं पाहिजे. प्रोव्हिजन ठेवूनच केले ऑक्सिजन प्लांट प्लस बफर बेड्स अशा वेळेस काय लागते सगळं करा. ज्या भविष्याच्या 50 वर्षाच्या गरजा लक्षात घेऊन आणि येणारे आता आजार कुठले येतील काय सांगता येत नाही, त्यामुळे त्यावर विचार करून तुम्ही करा. पॉज करावर तुम्ही सोलर घेतले का पॅनल? पण दाखवलंय, पण ते वरती जे दिसतंय क्रॉस, मला वाटतं सोलर पॅनल, तुम्ही इकडे पूर्ण सोलर पॅनलची व्यवस्था करा. बघा आता एवढी विजेची बचत होते, त्यामुळे इकडे तुमचं हॉस्पिटल पूर्ण सोलरवर चाललं पाहिजे असं जरा बघा. गाड्या दाखवतो डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे रेंज रोड दिसायला इकडे अरे विजय 50 पेशंट सुद्धा टेस्टला घेऊन किंवा रेंज रोड घेऊन आला पाहिजे. रेंज रोड फिरायला येऊन पेशंट 50 वर्षांनी आला पाहिजे. आता काय झालं साहेब, पूर्वी बघायला जाताना बारशीची तयारी करायची लोक. एक मिनिट, आता मला तुम्ही सांगा, थांबा जरा थोडस तुमचे आर्किटेक्ट कार्यक्रमी आणि महाजन, आता मला एक गोष्ट सांगा, तुम्ही 2 माळ्याची प्रोव्हिजन केली आहे बोलताय, कारण 2 माळ्याची प्रोव्हिजन केल्यावर तुम्ही हाईट एलिव्हेशन मध्ये 3 माळ्याची ऑलरेडी पॅक करून टाकली. आता इकडे 2 माळे वर गेल्यानंतर काय तोडणार काय आहे तुम्ही? तो ऑट्रियम आहे सर, ऑट्रियमला फक्त मेन जो आहे ना, मेन ज्या ठिकाणी सर आपण जेव्हा आतमध्ये येतो तेव्हा आपण एक ऑट्रियम दिलेला आहे, जेणेकरून समजा ज्याला थर्ड फ्लोर, याच्यावर अजून तुम्ही जर 2 माळे चढवले तर हे खाली येईल ना. ऑट्रियमच्या बाजूला आपल्या सर हे आहे ना सर, हे ऑट्रियम आहे सेंटरचा, त्या बाजूला विंग आहेत ना सर, 9 विंग आहेत आपल्या बाजूला. विंग ओपन टू स्काय आहे का? ओपन टू स्काय बघू पुढे. हा सर.
तुम्ही काय म्हणता हे बघा क्लोज केलंय तिसऱ्या माळ्यात जी वस्तुस्थिती ते दाखवत जा ना. कशाला आपल्याला जे आहे आपले धोतरवाले लेंगीवाले झबेवाले टोपीवाले दाखवा ना. जे आहे ते खरं आहे ते दाखवा ना. एकदा जाऊन यायचं का? हा. काय उगाच ते चांगलं दिसावं आणि प्रेझेंटेशन चांगलं असावं म्हणून आता तुमची चुकी नाही म्हणत की आर्किटेक्ट आणि ज्यांनी ही बनवली त्यांची चुकी आहे. पण वस्तुस्थिती जी आपल्या देशातली आहे ती लोकांसमोर यायला पाहिजे, चांगलं दिसावं म्हणून काही ते बघा. एलिव्हेशन मी तुम्हाला सांगतो, तुमचं ते तुम्ही ते वरती डोम दिलेले आहे, तुम्ही जर 2 माळ्याची प्रोव्हिजन केली तर ते तो परत तोडफोड होईल. असं चांगलं एलिव्हेशन करा आणि कलर कॉम्बिनेशन पण चांगलं करा. बाकी ठीक आहे, सगळ्या तुम्ही प्रोव्हिजन केलेच असतात हॉस्पिटलला ज्या लागतात. पण जसं खासदार साहेबांनी सांगितलं तसं कुठलाही आजार अचानक येऊ शकतो. जसा कोरोनाच्या काळामध्ये आपली सगळ्यांची धावपळ झाली होती, त्यामुळे कुठलाही आजार हा भविष्यामध्ये येऊ शकतात. त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री, साधनसामग्री आणि सगळे आपल्याकडे उपलब्ध व्हावे. प्रामुख्यानं ऑक्सिजन. हे एक काळ असा होता की त्याला 48 तास आपल्याला ऑक्सिजन मिळत नव्हतं. आपल्याला ट्रकच्या बाहेरनं, राज्याच्या बाहेरनं आपल्याला ऑक्सिजन आणावं लागलं. काय काय आम्ही त्याला आम्हाला माहिती आहे त्यावेळेस. त्यामुळे अशी प्रोव्हिजन सगळी करून ठेवा. प्रामुख्यानं प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन. इलेक्ट्रिकलच्या समोर ते दिसतंय का? MSCB आहे सर, एक्झिस्टिंग MSCB आहे सर. एक्झिस्टिंग MSCB आहे. आणि बघा एंट्रीला जी आहे ती राईट किंवा लेफ्टला तुम्ही पोलिसांसाठी व्यवस्था करा आणि एलिव्हेशन चेंज करा जरा. प्रोव्हिजन जर करायचं आहे, एवढा मोठा जिल्हा झपाट्यानं वाढत चाललाय, 2 माळे कधी वाढवावे लागतील आपल्याला सांगता येणार नाही. त्या पद्धतीनं त्याचं तुमच्या RCC कन्सल्टंटकडनं डिझाईन तसंच बनवून घ्या. एक्स्ट्रा 2-3 माळ्यावर ॲडिशनल चढवता आले पाहिजे. लिफ्टची प्रोव्हिजन तशी करून घ्या. तेवढ्या लिफ्ट्स करा. कारण शेवटी तुम्ही पुढे भविष्यामध्ये 2-3 माळे वाढवणार म्हटल्यानंतर सिव्हिल तुमचं तेवढं स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. झाले सर, काम चालू झालेलं आहे. कंपाऊंडचं काम चालू केलेलं आहे. इव्हेंट केल्यासाठी नाही पण हे डिझाईन थोडंफार आता आहे ते चेंज करा, जेणेकरून पुढे नंतर येणाऱ्या पिढीला बघा 20 वर्षानंतर 15 वर्षानंतर मी कधी येईल, परंतु त्यावेळेस आतापासून आपण तयारी करणं गरजेचं. आता जुन्या इमारती अशा परिस्थिती आहे, ते वाढवायचं असेल तर आपण वाढवू शकत नाही काही तांत्रिक चुकांमुळे. त्यामुळे ती करा. आणि ऑक्सिजन फार महत्वाचं आहे, ते व्यवस्था करा व्यवस्थित. ठीक आहे, ओके. पुढे माईक घ्या. पुढे ते वाचलं सगळं तुम्ही घ्या. पुढे मोठ्या उद्याचं याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्व प्रकारचे रेशन कार्ड होतात. सर्व वाईट रेशन कार्ड पण याच्यामध्ये म्हणजे 5 लाखाचं आरोग्य विमा आहे सर. याच्यामध्ये सर्व 1356 प्रकारचे आजार आहेत आणि 34 प्रकारच्या स्पेशालिटी आहेत.
आपल्या महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये सर 12 प्रायव्हेट शासकीय रुग्णालय पडणार आहेत त्याच्यामध्ये. हे तुम्ही आता समितीची माहिती द्यायला माझी साहेबांना विनंती एवढीच आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेमधून आपण काय केलंय, काही आजार कव्हर केलेले आहेत. पण आता आजाराचे असे स्वरूप आहेत साहेब की गरीब माणसं झाल्याच्या नंतर ते आजार केवळ समाविष्ट नाही म्हणून त्याचा फ्री मधला उपचार मिळत नाही. विनंती तुमच्याकडनं एवढीच आहे मला. कॅबिनेटला तुम्ही सांगा की ठीक आहे, बाकीचे साहेब बऱ्याच योजना आपल्या अशा आहेत नाही, आपण जिल्हास्तरीय काही जिल्हाधिकाऱ्यांकडनं किंवा आपल्या प्रमुख लोकांची मागणी आहे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की अनेक आजार आहेत की त्या आजारामुळे त्या महात्मा फुले जन आरोग्य सेवेचा लाभ मिळत नाही. दुसरं असंही आहे की पेशंट ॲडमिट झाल्यानंतर त्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला वेळ लागल्यामुळे ऑपरेशनची अत्यंत गरज असताना सुद्धा जवळजवळ 3-3, 4-4, 5-5 दिवस ते ऑपरेशन होऊ शकत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण होतं. या सगळ्या गोष्टी आहेत आपण साहित्य लक्ष्मण सुरू झाले सर, जे काही बसत नाही सर आपण ते रेफर करतो. म्हणजे ते मोफत मुख्यमंत्री सहायता निधीचं पण कसं आहे साहेब, पेशंट डिस्चार्ज झाला का तुम्ही ते देत नाही. मर्यादा आहे, रक्कम मिळत नाही. 5 लाखाचं असतं ते 2 लाखापर्यंत. नाही सर, खरंच हे सिरियसली विचार करणं गरजेचं त्याच्यामध्ये आहे. काही काय फरक पडतो, आपण देतोच आहे ना, काही आधार टाकायला पाहिजे. ठीक आहे, करूया. तर आमच्याकडे अशी लोक आहेत साहेब की ते अक्षरशः गावात वर्गणी गोळा करते. म्हणजे बोलतो मी वस्तुस्थिती आरोग्य मंत्र्यांशी. त्याच्यामध्ये 12 शासकीय हॉस्पिटल आणि प्रायव्हेट 25 हॉस्पिटल आहेत, खाजगी हॉस्पिटल हा, आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये सर आपल्या आता आयुष्यमान कार्ड टोटल 15,23,000 लाभार्थी आहेत. त्याच्यामध्ये 6,40,000चं आपण आयुष्यमान कार्ड काढले. मोहीम पण चालू आहे सध्या सर आपल्या याच्यामध्ये. महात्मा फुले जन आरोग्य योजनेची जी हॉस्पिटलची लिस्ट आहे का, आमची एक विनंती आहे. तर माझ्याकडे आहे, पण सगळ्या लोकप्रतिनिधीच्या PA कडे आहे. ठीक आहे, कारण काय होतंय, काही लोक त्या गावात गेल्यावर तिथून फोन करतात की हे आमचं आहे का नाही, हे आमचं बसतंय का नाही. सगळ्या लोकप्रतिनिधीला देऊन टाका ते. लोकांनी फोन आल्यावर त्या PA ला माहिती असावं बाबा हे आहे की तिथं कवर येतात सर PA फोन वगैरे त्यांना मी तर त्यांना लिस्ट द्या. ठीक आहे. लिस्ट दिली तर तुमचंही काम आहे. ठीक आहे. आयुष्यमान कार्डचे चालू आहे. म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील सर 71,843 लाभार्थी 1 एप्रिल 2020 ते 21 एप्रिल 2025 मध्ये महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाभ घेतले. त्याच्यामध्ये 143,32,33,33,028 रुपये रुग्णालयाला आधार केलेले आहेत. त्याच्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये जे इम्पॅडम हॉस्पिटल त्याच्यामध्ये 20,741 लाभार्थ्यांनी 1 एप्रिल 2020 ते 21 एप्रिल 2025 मध्ये उपचार केलेले आहेत. त्यापोटी 38,24,70,121 रुपये आधार केलेले आहेत रुग्णालयांना मागील 5 वर्षामध्ये. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील 5,499 लाभार्थ्यांनी 1 एप्रिल 2025 ते 31 जुलै यामध्ये अंगीकृत रुग्णालयामध्ये 16,86,93,891 रुपये आधार केलेले आहेत सर रुग्णालयाला. आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये जे काही इम्पॅक्ट हॉस्पिटल त्याच्यामध्ये 2,548 लाभार्थ्यांनी 1 एप्रिल 2025 ते 21 एप्रिल पर्यंत 5,23,23,218 रुपये आधार केलेले आहेत सर. 31 जुलै पर्यंत दिलेत पैसे. सर आता बैठक होत आहे सर. याच्यामध्ये सर आता सप्टेंबर आपला 22 पासून शारदीय नवरात्राची महोत्सव सुरू होत आहे सर. याच्या वेळापत्रक पण आपल्या समोर आहे सर. त्या संदर्भात ऑलरेडी माझ्या स्तरावर मी SP सर्व जिल्हास्तरीय अधिकारी आपण आणि इव्हन सर्व मंदिराची जे पुजारी मंडळी आहेत त्यांच्यासोबत पण आपण समेत बैठक घेतली आहे. आज त्या बैठकीमध्ये पण सर्व विभागाची आपण जसे MSEB, ST, PWD, नॅशनल हायवे, पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन, महसूल, आरोग्य यंत्रणा सर्वांची आपण आढावा घेतली सर. त्याच्यामध्ये सर्व विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी पण आहेत सर. 1 by 1 त्या डिपार्टमेंटची थोडक्यात एक सादरीकरण आणि काय कारवाई अपेक्षित आहे ते आपण सॉल्व करतो सर. नेक्स्ट सर हे थोडंसं पाठवून घ्या सर. याच्यामध्ये तर मेनली प्रामुख्याने सर आता फुटफॉलची जर आपण बघितलं सर या नवरात्रीच्या उत्सवामध्ये सर एक 10 दिवसामध्ये ऑलमोस्ट एक 25 ते 30 लाखपर्यंत भाविक या 7-8 या 10 दिवसामध्ये येत असतात सर. आणि वर्षानुवर्षी जे भाविकांची जे फुटफॉल आहे सर गर्दी आहे या वाटतोय सर. आणि याच्यामध्ये सर शनिवारी रविवारी सर अजून पीक असा फुटफॉलची गर्दी असत आहे सर. आणि मला वाटतं सर आम्ही यावर्षी अजून आपण एक्सपेक्ट करतो सर जास्त गर्दी वाढणार आहे. आणि रोड कनेक्टिव्हिटी सर आपला तुळजापूर शहरासाठी 5 शहरापासून येणारे रस्ते आहे सर. सोलापूरवरून आहे सर, बार्शीवरून आहे, नंतर धाराशिव, लातूर,
आणि नळदुर्ग असा वाहतुकीचे पण आहे सर. त्याच्या पोलीस प्रशासन त्याचे सगळे बंदोबस्त व्यवस्थित सांगितलं सर. MSCB कडून आपण ही एक्सपेक्ट करतो की नवरात्रीच्या उत्सवामध्ये अखंडित वीज पुरवठा असावी. याच्यामध्ये सर्व जे ट्रान्सफॉर्मरची जी डागडुजी आहे, वायरिंगची काही शिफ्टिंग करायची असेल, काय लाईटची काही रिप्लेसमेंट करायची असेल, हे सगळ्या गोष्टी त्यांनी व्यवस्थित इन्शुर केली पाहिजे. काही मंदिर प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन सोबत पण कोऑर्डिनेशन ठेवून तिथे जिथे लाईटची व्यवस्था आहे, काही HT कनेक्शनची आहे, या डिझेलची जे जेनसेट आहे सर त्याची व्यवस्था केली पाहिजे असं आपण त्यांना सांगितले आहे सर. याच्यामध्ये पण जे आपला असं आहे पण अक्सलाईटचा त्याच्यामध्ये जे काही शहराचे काही डार्क स्पॉट्स आहेत ते आपल्याला लाईट्स स्ट्रीट लाईट नसतात, त्यासाठी अक्सर लाईट पोर्टेबल लाईट्स आहेत जे आपल्याकडे डिझास्टर टीमकडे आहे सर, ते पण आपण उपलब्ध करून देतो. मला ते पोलिसांकडे पण आहे सो पण तो पण आपण उपलब्ध करून देतो. आणि बाकी सर कायमस्वरूपीची लाईटची व्यवस्था, नगर परिषदच्या रस्त्यावरील विद्युत दिव्यांची पुरवठा सुरळीत करण्यासाठी सहकार्य करून देणे असं आपण त्यांना सूचना दिलेली आहे सर. MSCBची अधीक्षकापर्यंत पण MSCBला खरं हा विषय फक्त तुळजापूरचा नाही. आम्हाला एवढीच विनंती आहे की MSCBचं काम हे टीम वर्क आहे. तुमचा लाईन स्टाफ, तुमचा सेक्शन इंजिनियर, तुमचा डेप्युटी सेक्शन DY, मग तुमचा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, तुमचा लाईन स्टाफच खाली फोन उचलत नाही, तुमचा सेक्शन इंजिनियरच फोन उचलत नाही. मग आम्हाला फोन डायरेक्ट तुम्हाला AC ला करावं लागतंय, EE ला करावं लागतंय. मी तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलं होतं की ह्या लोकांना सांगा यांचे फोन चालू ठेवा म्हणून, आणि तुम्ही स्वतः खात्री करा त्यांची, आणि नाही केलं तर तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा त्यांच्यावर. तुम्हाला काल 2 दिवसाचं उदाहरण सांगतो. भूमचा सेक्शन इंजिनियर फोन बंद करून काय, भूमचा DY बंद करून मला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पर्यंत यावं लागलं. तुम्ही आणि आम्हाला काय करा, कारवाई काय केली ती दाखवा ना. असं नको नुसतं आम्ही कारवाई करा म्हणायचं, तुम्ही करतो म्हणाय असं नाही. काय केली दाखवा. आता उमरग्यासारखी भयंकर अडचण आहे बघा सांगतो. आणि इतकं मी बोलायचा विषय नाही, पण ती करा तुम्ही, एवढीच विनंती आहे. ह्याच्या निमित्तानं मी तुम्हाला एवढं सांगतो. सोयीचे जे लोक आहेत त्यांना दिली तर चांगलं काम करतील ना, काढून दुसरीकडे देण्यापेक्षा जरा विनंती केली तर ते तर द्या. सर हा सध्याचा विषय काय तर लाईट स्ट्रक्चर ठीक आहे, लाईट स्ट्रक्चर प्रमाणे आमच्यापर्यंत येतात जे शिक्षक बदलायचे आहेत तर तुम्ही आम्ही प्रपोजल पाठवलं ते पर्यंत थोडी चेंजेस केली लाईन आणि मंत्री महोदय, तेवढं तुमच्या अधिकारात आहे तेवढ्या करा त्याला सुविधा. मंत्री महोदय अजून एक विनंती आहे. एक महत्वाचा विषय असा आहे की तुमच्याकडे असलेल्या वॅकन्सीज किती आहेत आता, किती आहेत? लाईट स्टाफच्या जवळपास 200 वॅकन्सी, इंजिनियरच्या जवळपास आता 30 वॅकन्सी. विनंती एवढीच आहे साहेब, लाईन स्टाफ आणि इंजिनियरचे जे आहेत ना वॅकन्सी, तेवढ्यासाठी आम्हाला ती परिपूर्ण करून द्या साहेब पालकमंत्री. खाली माणूस नसलं, एका DY कडे सेक्शन इंजिनियर कडे तुमचे 3-3, 4-4 ठिकाणचे तुम्ही चार्ज देता, कसं काम करणार आहे काय? ते सुपरमॅन आहे काय? आता काय झालंय, तेलमध्ये परांडा, वाशी आणि भूम सगळ्यात जास्त रिक्त जागा तिथे आणि मी वॅकन्सीची यादी मंत्री महोदयांच्या सचिव PM कडे द्या साहेब, पाठपुरावा करून ती घेतील मंजूर करून. आमदारांकडे पण द्या संबंधित त्याचं घेतो सर मी. आणि सर साहेब आता कालच यादी लागली होती साहेब, नवीन आहे त्याची काल आहे 20 तारखेपर्यंत